यानंतर बघत पुढची बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केलाय। वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलाय। या आंदोलनात इतर राजकीय पक्षही सहभागी झाले होते। तर प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हती, मात्र तरी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले। आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलेला आहे। लॉकडाऊन काळातली वाढीव वीज बिल माफ करावी त्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं हे आंदोलन आहे। आपण जर पाहिलं तर आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग थेट अडवून धरलेला आहे। अचानकपणे आंदोलक हे रस्त्यावर आले। काही वेळापूर्वी सर्व्हिस रोडवर हे सगळे आंदोलन करते होते, मात्र आता आपण पाहतोय की सगळी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे रोखून धरलेली आहे। हा जो रस्ता आहे हा कोल्हापूरकडे जाणारा रस्ता आहे, म्हणजे कोल्हापूर शहराच्या बाहेरून बेळगावला जाणारा रस्ता आहे। आणि त्याच महामार्गावर आपण आत्ता पाहतो ही परिस्थिती की स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, इरिगेशन फेडरेशन असेल, माकप भाकप, त्याचबरोबर सर्व पक्षीय म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांचे संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। पोलीस बंदोबस्त देखील कडेकोट या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आणि पाठीमागे जर आपण पाहिलं तर वाहनांच्या अक्षरशः या रांगा लागलेल्या आहेत। मोठे ट्रक्स आपल्याला दिसत आहेत किंवा टू व्हीलर्स देखील दिसत आहेत। अचानकपणे हा सगळा रस्ता थांबवण्यात आलेला आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आता जर आपण पाहिलं तर। आणि आंदोलनकर्ते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रताप होगाडे दिसत आहेत, राजू शेट्टी देखील स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि वीज बिल कुठल्याही परिस्थितीमध्ये भरणार नाही असा इशारा प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दिला जातोय। आपण पाहतोय सोशल डिस्टन्सिंगचा देखील या ठिकाणी फज्जा उडालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अनेक कार्यकर्त्यांनी मास्क देखील लावलेले नाहीत। आणि हा जो समोरचा रस्ता दिसतो हा पुण्या मुंबईकडे जाणारा रस्ता आहे। त्याच्या उलट्या बाजूचं मी देखील चित्र तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर बसलेले आहेत, हातामध्ये झेंडे आहेत, त्यांच्या घोषणाबाजी जोरदार केली जाते आणि अशा पद्धतीनं हे कार्यकर्ते आले आहेत। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सगळी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। हा कोल्हापूरकडून येणारा रस्ता आहे। पुण्या मुंबईला जाण्यासाठी याच रस्त्यावरून जावं लागतं आणि प्रचंड असा मोठा पोलीस कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे। त्या बंदोबस्तामध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वीज बिलं भरणार नाही, ती वीज बिलं माफ करावीत अशी मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि कोल्हापूरमधून आंदोलनाच्या या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।